नमस्कार. नगर परिषदेच्या हद्दवाढ प्रस्तावाला आता स्थानिक नागरिकांकडून विरोध होताना दिसत आहे. बुलढाणा नगर परिषदेने सागवान, जांभरुण, येळगाव, सुंदरखेड, माळवीर आणि सावळा या ग्रामपंचायतीचा नगरपालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी या गावातील नागरिकांकडून होत आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके यांनी सांगितले की सध्या बुलढाणा नगर परिषदेला शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पूर्णपणे देता येत नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार शहरातील अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, सांडपाण्याने भरलेली गटारे तसेच काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा अशा समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. अशा परिस्थितीत नव्याने काही ग्रामपंचायतीचा नगरपालिकेत समावेश केल्यास त्या गावातील नागरिकांना मूलभूत सुविधांच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच हद्दवाढीमुळे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या काही मोक्याच्या जागा व भूखंडाबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहे असले मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान नागरिकांचे म्हणणे आहे की आधी शहरातील मूलभूत सुविधा सुधारून त्यानंतरच हद्दवाढीचा विचार करावा. आता या प्रस्तावाबाबत प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या बातमीत मांडलेली मते संबंधित व्यक्ती व नागरिकांची आहेत. शेगा लाईव्ह याची स्वतंत्र पुष्टी करत नाही. बुलढाणा शहरालगत असलेल्या जांभरुण, सागवन, येळगाव, सुंदरखेड, सावळा, माळविहीर या ग्रामपंचायतींचा समावेश हा बुलढाणा नगरपालिका हद्दीत करावा यासाठी नगरपालिका प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव सादर केला. परंतु या गावातील सर्व नागरिकांचा या प्रस्तावाला तीव्र विरोध आहे. मुळात नगरपालिका प्रशासन शहरातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी असमर्थ ठरते. अशा परिस्थितीमध्ये या ग्रामपंचायतींचा समावेश शहरामध्ये करण्याचा घाट का घातला जातोय असा सगळ्यांना प्रश्न पडलाय. विकासाच्या नावाखाली शहरालगत असलेल्या या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मोक्याच्या जागा भूखंड बळकावण्याचा यामागे मनसुबा आहे आणि या माध्यमातून या ग्रामपंचायतींच्या सार्वभौमत्वाला आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला हरताळ फासला जातोय. त्यामुळे आमची विनंती आहे शासनाला की बुलढाणा नगरपालिका प्रशासनाने पाठवलेला हा बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव ताबडतोब रद्द करण्यात यावा.